वर्षाची पहिली सकाळ होती. मंद वारा वाहत होता. सूर्य नुकताच उगवला होता आणि त्याचा मऊ प्रकाश सूरजपूर या छोट्याशा शहरातील रस्त्यांवर पसरला होता. छतावरून रंगीबेरंगी कागदी सजावट लटकत होती. सर्वत्र शांतता आणि आशेची एक वेगळीच भावना होती. आज नवीन वर्षाची सुरुवात होती. आई, बघ बाहेरून किती सुंदर दिसतंय. आज नवीन वर्ष आल्यासारखं वाटतंय. हो बेटा, हे नवीन वर्ष आहे आणि हा दिवस खास बनवण्याची जबाबदारी आपली आहे. रितिका तिच्या शाळेच्या गणवेशात येत होती. तिला बाहेर मुलांचे हास्य ऐकू येत होते. तिला आज काहीतरी वेगळे घडेल असे गुपचूप वाटत होते. आई, फक्त कॅलेंडर बदलून नवीन वर्ष येतं का? नाही बेटा, नवीन वर्ष तेव्हा येते जेव्हा आपण स्वतःला थोडे चांगले बनवतो. तर आज मी काहीतरी वेगळं करायला हवं. शाळेचं मैदान रंगीबेरंगी फुगे आणि पोस्टर्सनी सजवले होते. स्टेजवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, नवीन वर्षाचे स्वागत आहे. सर्व मुले एका रांगेत उभी होती. मुलांनो, नवीन वर्ष आपल्याला आपल्या चुकांमधून शिकण्याची आणि चांगले लोक बनण्याचा प्रयत्न करण्याची संधी देते. मॅडम खूप लांब बोलत आहेत, पण ती चांगली गोष्ट आहे. हो गोलू, कदाचित आज मी खरोखर काहीतरी शिकेन. शिक्षिकेने सर्वांना कागद वाटली. प्रत्येक मूल आज एक संकल्प लिहील जो त्यांना खरोखर पूर्ण करायचा आहे. मी दररोज वेळेवर उठेन. मी माझा मोबाईल फोन कमी वापरेन. मी इतरांना मदत करेन आणि माझा राग कमी करेन. शाळा सुटली. मुले हसत खेळत घरी परतत होती. मग रितिकाने काका रमेश रस्त्याच्या कडेला झाडू मारताना पाहिले. काका, आज नवीन वर्ष आहे तरीही तुम्ही काम करत आहात. मुली, शहर स्वच्छ असेल तरच नवीन वर्ष चांगले जाईल. हा विचार रितिकाच्या मनात खोलवर रुंजी घालत होता. संध्याकाळी शेजारची मुले जमली. आज रात्री आपण खूप फटाके वाजवणार आहोत. हो, आपण आवाज करू, मजा येईल. पण धूर आणि आवाज लोकांना त्रास देतो. क्षणभर सगळे गप्प बसले. हे दरवर्षी असेच असते. दरवर्षी तेच तेच केल्याने नवीन वर्ष खास होत नाही. मग आपण काय करावे? रितिकाला सकाळी काका रमेशचे शब्द आठवले. जर आपण रमेश काकाला मदत केली आणि परिसर स्वच्छ केला तर? हे वेगळे आहे. पण ते चांगले आहे. मुलांनी झाडू आणि पिशव्या उचलल्या. लोक आश्चर्याने पाहत होते. मुलांनो, तुम्ही हे माझ्यासाठी करताय? नाही काका, आपण ते आपल्या नवीन वर्षासाठी करत आहोत. हळूहळू हळू संपूर्ण परिसर स्वच्छ झाला. लोक मुलांचे कौतुक करू लागले. आज मुलांनी खरे नवीन वर्ष साजरे केले. आज मुलांनी आम्हाला शिकवले की नवीन वर्ष फक्त आवाज करून नव्हे तर एकत्र चांगले काम करून साजरे केले जाते. आज मला फटाक्यांमध्ये जास्त मजा येत आहे. रात्री दिवे लागले. संपूर्ण परिसर चमकला. मुली, मला तुझा अभिमान आहे. मी फक्त योग्य ते करण्याचा प्रयत्न केला. जर प्रत्येक मुलाने रितिकासारखा विचार केला तर समाज आपोआप चांगला होईल. घड्याळात 12 वाजले. फटाके नव्हते. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
तरीही प्रत्येकाचा चेहरा तेजस्वी होता. आज माझा सन्मान झाला. नवीन वर्ष म्हणजे एक चांगला माणूस बनणे. नवीन वर्ष जादूने नव्हे तर चांगल्या कर्मांनी खास बनवले जाते.